लढत बघायला मिळेल. सामना सुरू होतोय. ऐकूया कॉमेंट्री बॉक्समधून आवाज आमचे कुणाल आसरेकरचा. धन्यवाद. धन्यवाद प्रसाद सर. सामन्याला सुरुवात होते. उपांत्य फेरीतला पहिला सामना, पहिली उपांत्य फेरी आपण पाहतो ती म्हणजे सर्वेशी 11 विरुद्ध मोर्या स्पोर्ट्स कुंभारवाडा. सामन्याला सुरुवात. सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो ओमकार मयेकर, अनवय गोलंदाज. नक्कीच सांगितल्याप्रमाणे प्रसाद सरांनी की हाही सामना रोमहर्षक स्थितीमध्ये येणार नाही असं होऊच शकत नाही. दोन्ही तुल्यबळ संघ आपल्या समोर आहेत. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू ओव्हरपिच डिलिव्हरी कव्हरला पाठवून दिला. आल्या आल्या कव्हरच्या दिशेला चेंडू जातोय. दोन्ही खेळाडूंच्या मधून चेंडू फरार. चौकार. थँक्यू थँक्यू. ड्राईव्ह केलेला चेंडू होता. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने टोला चेंडू होता. चौकार. पुढचा चेंडू मात्र झेल सुटलाय. येथे मात्र झेल सुटलाय. भाविकनी झेल सोडलाय. पॉइंटच्या दिशेला खेळाडू तैनात होता 30 यार्ड सर्कलमध्ये आणि झेल कोणाचा सोडलाय तो पण साईराज माने याचा. गतवर्षीचा मॅन ऑफ द सिरीज मालिकावीराचा किताब ज्याने आपल्या खिशात घातला होता. महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये झेल सोडण्याचा अर्थ काय असतो तो आपल्याला पाहायला मिळेल. आणि आता मात्र आलाय तो अनिकेत मळेकर. एक चांगला युवा खेळाडू आपल्याला गिरगावमधून सापडला या स्पर्धेमध्ये तो म्हणजे अनिकेत मळेकर. फुल टॉस डिलिव्हरी. हो अप्रतिम फेक होती परंतु त्याला थोडंसं बॅकअप मिळालं नाहीये गोलंदाजाकडून. येथे मात्र आपल्या धावचीत पाहायला मिळाला असता. राज भणक्याची उत्तम फेक. कदाचित पहिला हादरा पाहायला मिळाला असता परंतु त्याला थोडंसं गोलंदाजाकडून बॅकअप कमी पडलं. धावचीत पाहायला मिळाला असता परंतु झालं नाहीये. फलंदाज सुरक्षित आहेत. धावसंख्या होती ती 6. झेल मात्र सोडला होता तो सायराचा. महत्वपूर्ण विकेट हातारून निसटून गेली. चूक झाली. चुकीला माफी नाही. जीवनदान मिळते ते साईराजला. या चेंडूवरती साईराज काय करणार ते पाहावं लागेल. इकडे फ्लिक केलाय चेंडू. मिड विकेटच्या दिशेला खेळाडू तैनात आहे. हृदय खांडके. एकदा पूर्ण केली जाईल. फ्लिक केलेला चेंडू होता. गेल्या वर्षीचा मालिकावीर होता परंतु या स्पर्धेमध्ये चौथ्या पर्वामध्ये सायराज मानेची बॅट थोडीशी थंड पाहिली आपण. या सामन्यामध्ये त्याला सूर गवसतोय का बघायला लागेल. ओव्हरपिच डिलिव्हरी कव्हरच्या दिशेने पाठवून दिलाय. पुन्हा एकदा कार्पेट शॉट. इथे पण चौकार मिळतो तो अनिकेतच्या बॅटमधून. धावसंख्या होती ती 11. दुहेरी धावसंख्या धाववर आपल्याला पाहायला मिळते. उपनगरातला पहिला सामना सर्वेशिलोर मोर्या स्पोर्ट्स कुंभारवाडा. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. पंचांच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय. डाऊन द ग्राउंड. फटका. चौकार.
पुढून फटका एक्झिक्यूट केला अनिकेत मयेकरने. पंचांच्या दिशेने टोला चेंडू कार्पेट फटका डाऊन द ग्राउंड आपल्याला पाहायला मिळाला. येथे मात्र 4 धावा मिळत आहेत. षटकाची समाप्ती होते चौक्यानी. धावसंख्या होते ती 15. आणि आता मात्र गोलंदाजी आलाय तो मोरा स्पोर्ट्स कुंभारवाड्याचा खंडा फलंदाज आयकॉन प्लेयर कर्णधार जय जाधव उर्फ जे जे. जे जे क्या गुल खिलाते हैं आज देखना पड़ेगा इस सेमीफाइनल का सामना. मगाशी उल्लेख केला जय जाधवचा रनअप, वेगळा रनअप आपल्याला पाहायला मिळतो. एक क्रॉस रनअप आपण म्हणतो की मला जय जाधवच्या रनअपवरून एक खेळाडूची आठवण नेहमी होते, तो म्हणजे इंग्लंडच्या संघाचा बॉब विलिस. कुरळे केस, लांब रनअप असलेला अत्यंत वेगवान गोलंदाज बॉब विलिस यांची आठवण करून देतो तो म्हणजे जय जाधव. पाहावं लागेल गोलंदाजी कशी करतोय पीजे इंदू जिमखाना यांकडून. पंचांच्या डावाच्या राईट बॉल विकेट. हिर वी गो. पुन्हा एकदा आपल्याला त्याला बॉलिंग मार्गवरती जावं लागणार आहे. जय जाधव दुसरं षटक. और पिच डिलिव्हरी हो, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आत आलाय. टप्पापर्यंत चेंडू काटा बदलला. इथे मात्र इथे जो डॉट बॉल चेंडू, निर्धाव चेंडू, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटची कडालेली चेंडू थेट खेळपट्टीवरतीच थांबला. कवडचा फटका आणि त्यामध्ये 2 धाव पूर्ण केल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. आणि या ग्राउंडचे जर व्ह्युअर्सनं बघितली की ऑफ साईडला सर्वात मोठी बाउंड्री आपल्याला पाहायला मिळते, पण अशाही परिस्थितीमध्ये आतापर्यंत 2 खेळाडूंनी त्याही बाउंड्रीमध्ये षटकार ठोकलेले. त्यामध्ये दर्शन वदा पूल केलाय, चेंडू थेट समुद्राच्या दिशेने विसर्जन केलाय. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर षटकार. आणि सर्वेश 11 संघासाठी एक विशेष सूचना आहे. जर सर्वेश 11 हा सामना जर जिंकतोय तर सर्वेश 11साठी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे प्रदीप माने दापोली यांच्या वतीने. जर सर्वेश 11 या सामन्यावरती आपलं नाव कोरतायत, विजय संपादन करतायत तर प्रदीप माने दापोली यांच्या वतीने 2000 रुपयाचं रोख पारितोषिक हे संघासाठी असणार आहे. धावसंख्या होते ती 24. एकदा घेतली गेली. 4 चेंडू, अजूनही 2 चेंडू शिल्लक. ऑफ साईडला ड्राईव्ह केला चेंडू, चेंडू निघून जातोय दोन्ही खेळाडूंच्या मधून एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. चौकार. सर्वेश 11 साठी एक विशेष सूचना आहे. जर सर्वेश 11 हा सामना जर आपल्या बाजूने विजय संपादन करतो तर प्रदीप माने दापोली यांच्या वतीने 2000 रुपयाचं पारितोषिक सर्वेश 11 संघासाठी असणार आहे. पुढचा चेंडू, स्लो डिलिव्हरी. इथे मात्र सन्मान दिलाय तो कव्हरच्या दिशेला. एकाच धावावरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्येत एका धावाची भर पडते. षटक समाप्ती होते. 2 षटकांनी धावसंख्या झाली आहे ती
धावसंख्या झाली ती 29. आता मात्र अनुभवी गोलंदाज आणि अष्टपैलू तडाखेबंद खेळाडू शुभम तळदेवकर, या शुभम तळदेवकरनी उपांत्य पूर्व फेरीच्या सामन्यामध्ये अत्यंत तडाखेबंद खेळी केली होती. तब्बल 17 धावा कुठल्या होत्या. त्याच खेळाडूला पाचारण केलं गोलंदाजीसाठी. राईट आर्मवरती विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज आहे पारसी जिमखान्यांकडून शुभम तळदेवकर. ही विगो तिसरं षटक मार्गस्थ होते. पहिल्याच ओव्हरला जीवदान मिळालेलं होतं सायराज माने याला आणि त्या जीवदानाचा बरोबर फायदा घेताना आपल्याला दिसतोय. 2 षटक समाप्त आहे. हो टाइम लावलेला आहे. टायमर चालू आहे तुमचा. आतापर्यंत 12 मिनिटं झालेली आहेत. लॉफ्टेड शॉट स्क्वेअर लेगच्या दिशेला डिपॉझिट केलाय. थेट जातोय चेंडू सीमारेषे बाहेर. लोअर फुलटॉस होता चेंडू आणि येथे मात्र तो षटकार. काय एक्झिक्यूट केला होता. लोअर फुलटॉस होता. थोडंसं रीच करावं लागलं परंतु त्याही खुबीने तो खेळून काढला. तेव्हा अनिकेत मळेकरने डिपॉझिट केला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेला षटकार. क्या बात आहे. पुन्हा एकदा लोअर फुलटॉसचा चेंडू फ्रंट फुटवरती खेळायला होता. चेंडू पाठवून दिला होता मिड विकेटच्या दिशेला. खेळाडू तैनात आहे. एकदा पूर्ण केली जाईल याही चेंडूवरती. धावसंख्या होती ती 36. सातत्यपूर्ण कामगिरी करतोय तो म्हणजे अनिकेत मळेकर. संघाची पूर्ण दारोमदार अनिकेत मळेकर वरती आपल्याला पाहायला मिळते. हो याच्यामध्ये फटका बसलाय. बॅटची काढा लागलाय. चेंडू येतोय वरती. येथे मात्र बळी टिपला जातोय सायराज मानेच्या रूपात. बॅक टू द डगआउट. गडीबाद. येथे मात्र फटका फसला तो सायराज मानेचा आणि त्याला मात्र तंबूत परतावं लागतंय. बॅटची कडा लागली. चेंडू गेला थेट आकाशामध्ये आणि येथे मात्र ओमकार मयेकर यांनी कुठल्याही प्रकारची चूक केली नाही आहे. पहिल्याच षटकामध्ये सायराजला जीवदान मिळालं होतं आणि येथे मात्र आता कुठल्याही प्रकारची चूक आपल्याला पाहायला मिळत नाही. ओमकार मयेकरच्या हातात चेंडू विसावतो आणि पहिला धक्का मिळतो सायराजच्या रूपात. तंबूत परत होतो सायराज. पण आपल्या संघासाठी त्यांनी आत्तापर्यंत एक चांगली कामगिरी पाहायला मिळते. पण त्याच्याच विरुद्ध नॉन स्ट्रायकिंगला जो खेळाडू उभा आहे तो म्हणजे अनिकेत मळेकर. याची कामगिरी म्हणजे प्रत्येक सामन्यामध्ये सोनं जसं लखलखत चमकावं त्या सोन्याचा कस लागावा. 52 कशी सोनं तापवल्यानंतर जसं उजळून निघतं तसा उजळून निघाला तो म्हणजे अनिकेत मळेकर. वाईड ऑफ द ऑफ स्टंपची डिलिव्हरी कव्हरच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न होता. येथे मात्र चेंडू निघून जातोय यष्टी रक्षकाच्या दिशेने. परंतु कुठलाही धाव या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळत नाही कारण धाव घेण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र क्रॉस बॅटेड शॉट केलाय. मिड विकेटच्या दिशेला खेळाडू तैनात आहे. एकदा पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावला अनिकेत मग थोडासा उत्सुक होता परंतु रुपेश बेकरची कुठली प्रतिक्रिया दिली नाहीये. एकाच धावरती समाधान मानावं लागतंय. क्रॉस बॅटेड शॉट ऑफर केला होता. जमिनीलगतचा फटका होता परंतु खेळाडू तैनात होता तो म्हणजे जय जाधव. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 37. इथे मात्र फटका टोलावला मिड विकेटच्या. राज भाणग्याची अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते.
वाडिश लॉंगाच्या दिशेला होता. राज भणगे होता सीमारेषेजवळ तैनात, परंतु अप्रतिम महत्वपूर्ण धावा अडवल्यात. येथे यथोचित सन्मान केला जातो ते म्हणजे गिरगावच्या राजाचे मानद खजिनदार संकेत मालगुणकर यांचा आपण यथोचित सन्मान करीत आहोत. त्याचा त्यांनी स्वीकार करावा. धन्यवाद. आपण आमच्या विनंतीला मान देऊन आपण येथे आलात. 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 3 षटकांची धावसंख्या झाली आहे. धावसंख्या होते ती धावसंख्या होती ती 39. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. धावसंख्या झाली ती 39. चला पुन्हा एकदा तुम्हाला रिमाइंडर आहे सर्व्हिस 11 साठी. सर्व्हिस 11 संघ हा जर सामना आपल्या खिशात घालतोय, विजयी मोहर उमटवतोय, तर प्रदीप माने दापोली यांच्याकडून तब्बल 2000चं सांघिक पारितोषिक सर्व्हिस 11 संघासाठी असणार आहे. याची सर्व्हिस 11 संघाने नोंद घ्यायची आहे. आता मात्र हृदय खांडके याला शेवटचं षटक हाताळण्यासाठी पाचारण केले ते म्हणजे विजयेंदुजी जिमखाना यांकडून. पंचांच्या उजव्या बाजूने राईट आर्म ओव्हर दी विकेट, सॉरी राईट आर्म राऊंड दी विकेट. चला मॅच सुरू करा. विलास नारायण पवार यांच्या वतीने मोरा स्पोर्ट्स कुंभारवाडा यांच्यासाठी जर मोरा स्पोर्ट्स कुंभारवाडा हा सामना जिंकतोय तर विजय पवार यांच्याकडून तब्बल 5001 रुपयाचं पारितोषिक. आणि येथे मात्र आपल्याला खेळाडूचं फंबल पाहायला मिळतंय. चेंडू जातो तो थेट डीप मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. षटकार रुपेश बेकरच्या बॅटमधून. जे मान्यवरती उपस्थित झालेले आहेत मान्यवर ते म्हणजे पवन श्रीधर जाधव, युवा सेना कार्यकारिणी सदस्य, महाराष्ट्र राज्य. पवन श्रीधर जाधव साहेबांचं व्यासपीठावरती आगमन झालंय. आयोजकांच्या वतीने युवा विजन, प्रथमेश सकपाळ आणि गिरगाव बॉईज यांच्या वतीने पवन साहेबांचं येथे मनापासून हार्दिक स्वागत. या सर वेलकम आहे आपलं, सुस्वागतम. याच्यामध्ये फटका बसलाय. क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. खेळाडू तैनात आहे आणि बाद. भाविक खारवाच्या हातामध्ये चेंडू विसवतोय. मोर्या स्पोर्ट्स खेटवाडी आणि रुद्र 11 या दोन्ही संघाच्या संघनायकांना सॉरी जरा चुकीची दुरुस्ती. अनस्मॅशर्स आणि मोर्या स्पोर्ट्स खेतवाडी या दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचंय इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस करण्यासाठी. जरा चुकीची दुरुस्ती माफ करा. विलास नारायण पवार यांच्या वतीने जर मोर्या स्पोर्ट्स कुंभारवाडा हा सामना आपल्या खिशात घालतोय, विजयी मोहर उमटवतोय, तर विलास नारायण पवार यांच्याकडून तब्बल 5001 रुपयाचं पारितोषिक मोर्या स्पोर्ट्स कुंभारवाडा संघासाठी. आणि तसेच प्रदीप माने यांच्या वतीने 2000 रुपयाचं पारितोषिक सर्वेशिलन संघासाठी असणार आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न त्यामध्ये चेंडू निघून जातो यष्टीरक्षक बाजूने. चेंडू फरार. चौकार. आणि मात्र या चेंडूवरती आले ते अवांतर धाव आलेली आहे 22च्या रूपामध्ये. येथे मात्र यष्टीरक्षक थोडंसं गचाळ यष्टीरक्षण आपण पाहायला मिळते. चेंडू निघून गेलाय तो यष्टीच्या बाजूने. अडता आला असता, 4 धावा रोखता आला असता.
इथे मात्र हलक्या हाताने सन्मान दिलाय चेंडूला. कुठल्या प्रकारचा मोठा शॉट ऑफर नाही केलाय. स्क्रीनच्या समोर जे पब्लिक उभं आहे, जे क्रीडा रसिक प्रेक्षक उभे आहेत, त्यांना नंबर विनंती की त्यांनी स्क्रीन पासून बाजूला व्हायचंय. ज्याला आपण कोण कॅप्स घातले त्यांनी, ज्या क्रीडा रसिकांनी फोनवर बोलतायत, आपण जरा स्क्रीन पासून बाजूला व्हाल तर बरं होईल. अथर्व यांना नंबर विनंती आहे, जरा स्क्रीन पासून बाजूला व्हायचंय. पुढचा चेंडू मार्गस्थ. आणि इथे मात्र शॉर्ट ऑफर केलाय. खेळाडू तैनात असणार आहे तिथे लॉंग ऑफच्या दिशेला, परंतु 2 धावा पूर्ण केल्या जातील. एक रन पूर्ण केला, दुसरा धावेसाठी गेला होता. धावचित होऊन आणि येथे मात्र धावसंख्या झाली ती 51. सुवर्ण महोत्सवी धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय, ती म्हणजे सर्वेश 11 संघाची. ओव्हरपिच डिलिव्हरी कव्हरच्या दिशेने टोला चेंडू. येथे मात्र चला थर्ड अंपायरसाठी या चेंडूचा रिझल्ट आहे तो रेफर करण्यात आलाय. दुसऱ्या उपांत्य फेरीचा सामना जो रंगणार आहे तो म्हणजे अनस्मॅशर्स विरुद्ध मोरे स्पोर्ट्स खेतवाडी. एक मिनिट थांबायचं. उपांत्य फेरीचा दुसरा सामना इथे होणार आहे तो मोरिया स्पोर्ट्स केतवाडी आणि अंशमाशर या दोन संघादरम्यान सरांना मी विनंती करतो की नाणेफेकीचा कौल घ्यायचा आहे. तत्पूर्वी आमचे कॅमेरामॅन जर कुठे असेल त्याने त्वरित संपर्क साधायचा आहे. उपांत्य फेरीचा हा दुसरा सामना उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल इथे होतोय. धर्मेश सरांना विनंती करतोय. गिरगाव चॅम्पियन्स लीग इथे मागण्यात आलं होतं, परंतु अंशमॅशर संघाने नाणेफेकीचा कौल इथे जिंकलेला आहे आणि आपला निर्णय इथे कळवायचा आहे. सर आम्ही बॅटिंग करू. फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. बघितलं आपण की मगाशी झालं तसंच होत आहे. इकडे स्कोर आपण धावांचा पाठलाग होताना बघत नाही आहोत, कारण विद्युत झोतात सामने सुरू आहेत आणि कुठेतरी धावांचा पाठलाग करण्याला कुठेतरी संघ कमी पडतोय. त्यामुळे आता फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. हां सर, आता आम्ही फलंदाजी घेतली आहे. आता 50+ परत करू.
नक्कीच 50+ करण्याचा निर्णय. धन्यवाद तुम्हाला, वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. तो जिंकला असता तर काय घेणार होता? फील्डिंग लिया होता क्योंकि हमने 2 बार चेस किया है, एक बार डिफेंड किया है. ऐसा टॉस का इतना कुछ था नहीं. सामने वाले की टीम में आपको मालूम है प्रथम है, सिद्धेश है, जानकार खिलाड़ी है आपके लिए. तो प्रथमेश के लिए कुछ अलग रणनीति होगी आपके दिमाग में? रणनीति ऐसा नहीं, बॉल मेरे फेवर में रहेगा तो मुझे मिल जाएगा वो. अच्छा, ये कॉन्फिडन्स अच्छा लगा आपको. ऑल दी बेस्ट. थँक्यू. आणि थँक्यू धर्म सर, तुम्हाला विचारायला की आपण ऑप्शनसाठी आला होतात. विद्युत झोतातली ही पहिली स्पर्धा आहे की गिरगाव चॅम्पियन्स लीग पर्व 4 आहे. मुंबई 2 आणि मुंबई 4 या सर्व खेळाडूंसाठी आणि त्यांचं एक माध्यम उपलब्ध करून देण्यासाठी. तर तुम्हाला हे आयोजन आणि नियोजन कसं वाटलं? मी आज आलो, खरं मला खूप छान वाटलं आहे की आता सेमीफायनल चालू आहे तरी मी स्पेक्टेटर्स बघतोय की खूप छान सपोर्ट मिळत आहे टुर्नामेंटला. काय की आपण एक बोलतो ना, आपली टीम क्वालिफाय नाही झाली तर चलो गो बॅक टू होम, पण जेवढे गिरगावचा सपोर्ट येऊन या टुर्नामेंटला जे प्रोत्साहन करतायत, खरं म्हणजे खूप क्राऊड दिसतं आहे मला, तर ते खूप बघून छान वाटतं आहे. असंच टुर्नामेंटला सपोर्ट करत राहावा. काय की सीझन 1 होतं, सीझन 2 होतं, पण तुम्ही हे सीझन 4पर्यंत आलात, खूप मला छान वाटतं आहे. आणि मी खूप माझे बेस्ट विशेस देतो गिरगाव चॅम्पियन्स लीगसाठी की ते हे पुढे जात राहावं, अजून त्यांचे सीझन्स येत राहावं. आणि ह्यातला एक प्लेअर मला खरंही ISPLला दिसावं ही माझी मनपूर्व इच्छा आहे आणि माझ्या शुभेच्छा आहे प्रत्येक प्लेअरच्या पाठीशी आहे. नक्कीच सर, आता आपण तर आपला अनुभव खरंच या क्रीडा विश्वात, क्रिकेट विश्वात खूप जास्त आहे. तर आता हे जे उदयोन्मुख खेळाडू आहेत त्यांना मार्गदर्शन पर आपण काय सांगाल? एकच आहे, प्रत्येक प्लेअरने स्वतःचं डेडिकेशन द्यावं. एक कमिटमेंट असते. प्रत्येक गोष्टी असं इझिली प्लॅटरमध्ये सर्व केलं नाही जात. प्रत्येक गोष्टीला एक मेहनत केलं पाहिजे, त्याशिवाय मग आपल्याला ते फळ मिळत नाही. एक छान वाटतं आहे. आता मी मगाशी एक मॅच बघितली, खरं एक तो लेफ्टी बॅट्समॅन मीन्स आपल्या आता मगाशी टॉस केलं, मग खूप छान मारत होता तो. अजून एक आता बॅटिंगला चालले आहेत, त्यांना पण बघायचं आहे. पण एक मी सांगू इच्छितो की प्लेयर एक हा आपल्या आत्मविश्वासाने आणि तुमच्यासारखे जे सपोर्ट करतायत टुर्नामेंट ऑर्गनाईज करून आणि टी व्हीवर यूट्यूबवर लाईव्ह दाखवणं, तर त्यामुळे एक त्या प्लेयरला एक संधी मिळते की हां मी दिसतोय समोर, सो आय नीड टू परफॉर्म वेल. तर प्रत्येकजण ह्यातनंच पुढे जातो. तर स्वतःचं डेडिकेशन दाखवावं, कमिटमेंट द्यावं आणि स्वतःवर आत्मविश्वास ठेवावा. नक्कीच सर, आपण वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल आम्ही खरोखर आपले शतशः आभार आहोत. धन्यवाद. आपण बघितलं की उपांत्य फेरीचा दुसरा नाणेफेक झालेली आहे आणि अंश मैशर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. धन्यवाद. आणि आपण बघितलं होतं मध्ये सर्व्हिस 11 संघाची बॅटिंग सुरू असताना शेवटच्या चेंडूवरती मात्र विकेट मिळाली आहे आणि अशा तऱ्हेने 51 धावा पूर्ण केल्या आणि 52 धावाचं लक्ष असणार आहे ते म्हणजे मोर्या स्पोर्ट्स कुंभारवाडा या संघासाठी. आणि मी माझा माईक हँडओव्हर करतो आता या पुढील सामन्याचं धावतं समालोचन ऐकाल ते म्हणजे गिरगावचा घोड आवाज प्रमोद साठम यांच्या आवाजात. चला, उपांत्य फेरीचा हा सामना आपण इथे बघतोय. सर्वेश 11 आणि मोर्या स्पोर्ट्स कुंभारवाडा. 52 धावांची गरज आहे. प्रति षटकामागे 13 धावा इथे फटकाव्या लागणार आहेत. पहिला चेंडू हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू अनिकेत मयेकर यांचा. जर इथे मोर्या स्पोर्ट्स कुंभारवाडा विजय प्राप्त करतोय तो विलास नारायण पवार यांच्याकडून 5,000 रुपयांचा रोख रक्कम पारितोषिक देण्यात येईल. आणि जर सर्वेश 11 विजय होतो तो प्रदीप माने यांच्याकडून 2,000 रुपयाचं पारितोषिक. बक्षिसांची खैरात नक्कीच इथे होणार आहे. तसेच आता प्रशांत गांधी यांचं इथे आगमन झालेलं आहे. आम्ही आमचा शतशः आभारी आहोत. अनिकेत तयार. आडव्या बॅटने मारलेला बैठक फटका. चेंडू जातो सीमारेषा पार. खणखणी गुप्तुंग GCL षटकार.
नक्कीच वैयक्तिक खातं उघडलंय, संघाचं खातं उघडलंय. सहा या धावसंख्येने अनिकेत वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक. उजव्या हाताने गोलंदाजी करतील ते पंचांच्या डाव्या बाजूने सामना करतोय तो जय जाधव, स्वतः कर्णधार, मोरया स्पोर्ट्स कुंभारवाडा या संघाचा. षटकाराने सुरुवात नक्कीच केली आहे. यावेळी चांगला फटका मारलाय लॉंग ऑफच्या दिशेने, जमिनीला कच्चा फटका. एक धाव नक्कीच मिळते. संयमी खेळावी लागेल जय यांना. आणि त्यांचे सह फलंदाज आपण बघतोय तर शुभम तळदेवकर. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे दोन्ही अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले खेळाडू. ज्या प्रकारे फलंदाजी करायची आहे त्या प्रकारे फलंदाजांना या खेळपट्टीवर साजेसा खेळ करावा लागणार आहे. चांगला फटका होता, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण सर्वेश 11 संघाच्या माध्यमातून. वैयक्तिक खातं शुभमचं उघडलं 1 या धावसंख्येने. संघाची धावसंख्या झाली ती 8. 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. 13 प्रतिषटकामागे 13 धावा इथे फटकाव्या लागणार आहेत. जर हा सामना जिंकायचा असेल आणि रोखायचा असेल तर चांगली गोलंदाजी करणं भाग आहे. सुंदर फटका उंच उडलेला, जेल होऊ शकतो का तिथे? क्षेत्ररक्षक जातोय तो चेंडूच्या खाली, परंतु जेल सुटलेला आहे. आणि जीवदान लाभलंय, नशिबाची साथ लाभले. या नशिबाच्या साथीच्या जोरावर जय जाधव कितपत यशस्वी ठरतोय. आणि तिथे सूरजच होता जो कित्येक वर्ष मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाडा या संघातून खेळतो. आणि यावेळी मात्र तो त्यांच्या विरुद्ध खेळताना बघतोय. झेल नक्कीच सुटलाय, प्रयत्नांची पराकाष्ठा नक्कीच केली सूरजच्या माध्यमातून आपण बघतोय. जर हा जय जाधवचा झेल टिपला असता तर उत्साहाचा, चैतन्याचं वातावरण निर्माण झालं असतं. परंतु आता मात्र चिंतेचं वातावरण निर्माण करायचंय. जय जाधवला संधीचं सोनं करू शकतात का? धावसंख्या देखील भर झाले, धावसंख्या झाली ती 9. शुभम पुढचा चेंडू, चांगला फटका ऑफसाईडच्या दिशेने. यावेळी देखील प्रयत्न होताना दिसतोय, चांगला प्रयत्न. सांघिक भावनेने सादर होणारा हा खेळ, सांघिक कामगिरी करावी लागणार आहे. कारण जर इथे आपला पराभव होतोय तर मात्र स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात येणार आहे. धावसंख्या झाली ती बिनबाद 11 धावा. डीजे डीजे धन्यवाद. चैतन्यपूर्ण वातावरण निर्मिती आणि मनोरंजन, अर्थातच संगीताची साथ लाभणं तितकंच महत्वाचं आहे. धावसंख्या झाली ती 11. अजूनही 18 चेंडूंमध्ये 41 धावांची गरज असणार आहे. जवळपास धावसंख्या प्रतिषटकामागे 13 होती, ती मात्र आता 14 होताना दिसते. पुढील गोलंदाज जतीन. पुढील गोलंदाज जतीन, हाच तो जतीन, डावखुरा गोलंदाज. त्यांनी चांगली गोलंदाजी केली होती मागील दोन्ही सामन्यात. आता बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक हिंदू जिमखाना यांकडून. गोलंदाजी करताना जय जाधव मिळालेल्या संधीचं सोनं करायचं नक्कीच ठरवलं असेल. मनाची खुणगाठ बांधली असेल की मला शेवटपर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानात उपस्थित राहणं गरजेचं असेल. शुभमला देखील तशाच प्रकारची काहीतरी कामगिरी बजावी लागेल आपल्या संघाला, मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाडा. चला, इथे आम्ही वेळ लावलेली आहे 9:53 ला पहिला चेंडू इथे टाकण्यात आला होता. जतीन वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक. फुलटॉस चेंडू हा भिरकावून दिलाय.
बघूया किती धावा मिळतात त्या. आणि पंचांनी नो म्हणून घोषित केल्या. अवांतर धावसंख्या आणि फ्री हिटची नामी संधी शुभम तळदेवकर यांना. धावसंख्या 2 ने भर झाले. धावसंख्या झाली ती 13. अतिशय खराब चेंडू आपण बघतोय जतीनच्या माध्यमातून. उपांत्य फेरीच्या सामन्याचं दडपण घेतलंय का जतीनने, पण अनुभव आहे तो अनिकेत मयेकर. काहीतरी कानमंत्र देताना नक्कीच अनुभव जो काही आपल्या जवळचा अनुभव आहे, कारण हे खूप चांगले खेळाडू आहे. अनिकेत मयेकर असू दे, साईराज माने असू दे, टेनिस क्रिकेटचा एक चांगला अनुभव त्याने मी काहीतरी कानमंत्र नक्कीच दिलाय अनिकेतने. बघूया दिलेल्या कानमंत्रात यशस्वी होत आहेत काय ते जतीन. धावसंख्या झाली ती 13. शुभम तयार. यावेळी मात्र उजव्या अष्टीच्या खूप बाहेरचा चेंडू. बघूया पंचांनी तो स्वैर म्हणून घोषित केला. अवांतर धावसंख्येत वाढ. फ्री हिटची नामी संधी तशीच राहणार आहे. धावसंख्या वर होते. धावसंख्या झाली ती 14. जतीन डावखुरा गोलंदाज आपण बघितलं. एक शैलीदार गोलंदाज असतो, एक वेगळी शैली असते डावखुरा गोलंदाजाची. हलक्या हाताने हळूवार पद्धतीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न होता. जमीन लगाचा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने गेलेला चेंडू केवळ 1 धाव मिळते. धावसंख्येत 1 ने भर होते. धावसंख्या होते ती 15. हळूहळू का होईना धावांचा वेग वाढवताना दिसतोय तो मोरया स्पोर्ट्स कुंभारवाडा. परंतु मोठे फटके मारण्याची गरज नक्कीच असणार आहे. एकेरी दुहेरी धावसंख्येने त्यांना मात्र आव्हान थोडंसं जड जाऊ शकतं. त्यामुळे मोठ्या फटक्यांची आतषबाजी करावी लागेल याची जाणीव कल्पना पुरेपूर असणार आहे. ती मात्र जय जाधव आणि शुभम तळदेवकर या दोन्ही सह फलंदाजांना. आडव्या बॅटने मारलेला फटका, हा चेंडू जातोय का सीमारेषा बाहेर, आणि हा नक्कीच जातोय खणखणी गुत्तुंग GCL षटकार. झाले ते 21. कोण ठरणार आहे राजा, कोण घेणार आहे GCLच्या राजाची पदवी, नक्कीच आपल्याला काही क्षणातच इथे कळणार आहे. उपांत्य फेरीचा यानंतर होणारा दुसरा सामना अनस्मॅशर संघ आणि मोरिया स्पोर्ट्स खेतवाडी या दोन संघादरम्यान होणार आहे. ज्याप्रमाणे जय जाधव यांनी षटकार मारलाय, एक संधी होती सूरज यांच्याकडे जय जाधव कॅच पकडायची, संधी सुटली आणि त्याचा पुरेपूर फायदा घेताना जय इथे दिसतोय. पुन्हा एकदा जतीन तयार, जागा बदलून फलंदाजी करण्याचा निर्णय. हा देखील चेंडू गेला तो स्क्वेअर लेगच्या दिशेने. अजून एक षटकार, चेंडू सीमा रेषा स्पोर्ट्स कुंभारवाडा या प्रेक्षकांना विनंती आहे, कृपया आपण सीमारेषेच्या आत यायचं नाहीये, एक आपल्याला नम्र विनंती आहे. आपला उत्साह कायम असू द्या, आपल्या फलंदाजांना आपण पाठिंबा द्यायचा आहे, परंतु कृपया सीमारेषेच्या आत येऊ नये, जेणेकरून क्षेत्ररक्षकाला काही अडथळा होणार नाही. धन्यवाद. पुन्हा एकदा तयार, सामन्याकडे आपण जाऊया. सुंदर चेंडू, हा निर्धाव टाकण्यात यशस्वी झाले ते जतीन. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर 27. एकूण 52 धावांचं आव्हान आहे. जर आपण बघितलं प्रति षटकामागे 13 धावा फटकवायचे, दुसरं षटक इथे प्रगती पथावर आहे. धावसंख्या झाली ती 27. 2 षटकार मारले ते जय जाधव यांनी. यावेळी बघूया काय करतोय जय. सुंदर चेंडू, चांगला चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, चेंडूच्या रशत न येता जागेवरून मिड विकेटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न फसला. चेंडू निर्धाव लागोपाठ दोन्ही निर्धाव चेंडू टाकलेत. जे दडपण होतं ते झुगारून चांगली गोलंदाजी करण्याचा पक्का निर्णय घेतलाय, तो म्हणजे धावसंख्या 27. अजूनही 25 धावांची गरज आहे. चांगला फटका जमीन लगतचा, बघूया किती धावा मिळते. 1 धाव मिळाले. दुसऱ्या धावेचा सुंदर क्षेत्ररक्षण प्रयत्न आहे, प्रयत्न सफल होतोय का तिथे, आणि यावेळी मात्र चांगला ताळमेळ साधलाय तो जय आणि शुभम या दोन सह फलंदाजाच्या दरम्यान. धावसंख्या 2 ने भर होते. धावसंख्या झाली ती 29. 2 षटकाच्या अंतिम समय धावसंख्या 29 आणि अजूनही 12 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज आहे. सनी स्पोर्ट्स यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक इथे जाहीर करण्यात आलेलं आहे. डीजे
दोन्ही संघाची सद्यस्थिती म्हणजे प्रथम फलंदाजी करताना सर्वेश 11 या संघाची देखील धावसंख्या 2 षटकाच्या अंतिम समय 29 धावा बिनबाद होती आणि तशाच प्रकारची परिस्थिती आहे ती सुद्धा मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाडा यांची देखील 2 षटका संपल्याच्या अंतिम समय धावसंख्या झाली आहे बिनबाद 29 धावा. आता मात्र खरं द्वंद्व युद्ध इथे दिसू शकतं कारण मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाडाचा एक आघाडीचा गोलंदाज आज त्यांच्याच विरुद्ध इथे गोलंदाजी करणार आहे. आणि इथे अजिंक्य बेलोसे यांच्या मार्फत जय जाधवने जर हा सामना जिंकून दिला तर पॉवर स्पोर्ट्सची एक बॅट त्यांना देण्यात येणार आहे. अजिंक्य बेलोसे यांच्यातर्फे जर जय जाधवने हा सामना जिंकून दिला तर एक पॉवर प्ले स्पोर्ट्सची एक बॅट देण्यात येणार आहे असं जाहीर करण्यात आलंय आत्ताच. पुन्हा एकदा सूरज वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरं षटक. जय काय करतोय फुल टच चेंडू जयने भिरकावून दिलाय. चेंडू जातो देसी मारे सपार. प्रकारे गोलंदाजी करतोय तो शुभम यांना आकुटबाई चेंडू. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू पंचांनी सोयीर म्हणून घोषित केलाय. अवंत धावसंख्या वाढ होते. धावसंख्या होती ती 36 धावा. अजूनही 16 धावांची गरज असणार आहे. 11 चेंडू आणि 16 धावा. चांगलं षटक टाकावं लागेल सर्वेश 11 संघाच्या गोलंदाजाला. हा सामना जर जिंकायचा असेल अंतिम फेरीत प्रवेश करायचा आहे. बघूया शुभम काय करतोय. यावेळी देखील उंच फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू मैदानात आहे. झेल होऊ शकतो का पुरेपूर प्रयत्न आहे आणि यावेळी झेल सुटलाय. ज्या प्रकारे जीवदान लाभलंय जय जाधवला त्याच प्रकारचं जीवदान लाभलंय शुभम तळदेवकर यांना. एक धाव मात्र नक्कीच मिळते. धावसंख्येत वेगाने भर होताना धावसंख्या झाली ती 37. 15 धावा. अजूनही 10 चेंडू आणि 15 धावांची गरज. दोन्ही सलामीच्या फलंदाजांचे झेल सुटलेले आहेत. काल देखील आपण बघितलं ते याच 2 फलंदाजांचे झेल सुटले होते आणि त्यानंतर मात्र कुठेही मागे वळून बघितलं नाही या दोन्ही फलंदाजांनी. तशाच प्रकारची परिस्थिती आज इथे उद्भवते बघतोय आपण कारण सामना येऊन ठेपलाय. ती 10 चेंडू 15 धावांची गरज. 37 10 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज. पुन्हा एकदा सूरज तयार. पारसी जिमखाना एंड कडून जय कशा प्रकारे फलंदाजी करतो. यावेळेस जयने भिरकावून दिलाय. हा देखील जातो चेंडू सीमा रेषा पार. एसबी स्पोर्ट्स कुंभारवाडा यांच्याकडून जय जाधव याला प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक आणि जर सामना जिंकून दिला तर 1000 रुपयाचा रोख रक्कम पारितोषिक जय जाधव यांच्यासाठी. पुन्हा एकदा सूरज तयार. विलास नारायण पवार यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक देखील देण्यात आले. हा देखील जातोय कणकणी गुंतुंग षटकास. चेंडू सीमारेषा पार. नारायण पवार यांच्याकडून 5000 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक. जिंकण्यासाठी केवळ 3 धावांची गरज आणि यावेळी जय यांचा मोठा फटका फसलाय. सूरज प्रचंड दडपणाखाली दबावाखाली अर्थातच आपले संघ सहकारी नक्कीच आहेत परंतु कुठेही जुमानलं नाहीये. खेळ खेळाच्या ठिकाणी ठेवला तो जय जाधव यांनी. अजूनही 3 धावांची गरज. आकुटोबाचा चेंडू बॅकफुटला पंच केलाय. गेला चेंडू तो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने 1 धाव मिळाले. एका धावावर समाधान मानावं लागलं आणि तब्बल 50 धावा झाल्यात. तुम्हीच तब्बल 50 धावा धावफलकाला लागल्यात आणि केवळ औपचारिकता 2 धावांची गरज.
अंतिम फेरीच्या उंबरठ्यावर जाणारा हा पहिला संघ, ज्याप्रमाणे ओमकार मोरे यांनी मगाशी माझ्याशी संगनमत केलं तेव्हा तो म्हणाला की दादा आम्ही येतोय उपांत्य फेरीत पण कुठेतरी गणित चुकतंय, नशिबाची साथ लाभत नाही. यावेळी मात्र नशीब आणि नशिबाबरोबर मेहनत कष्ट या सगळ्याची साथ लाभली होती मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाडा याला. आणि या नशिबाच्या जोरावर, या कष्टाच्या जोरावर, या मेहनतीच्या जोरावर, या सरावाच्या जोरावर हा संघ आणि हा पहिला संघ येऊन ठेपतो तो गिरगाव चॅम्पियन्स लीग पर्व चौथा 2026च्या अंतिम फेरीत नक्कीच प्रवेश करेल. विजयाच्या उंबरठ्यावर नक्कीच आहे. औपचारिकता उरली होती. 6 चेंडूंमध्ये केवळ 2 धावांची गरज. जय जाधव यांचा झेल सुटला. त्यानंतर मात्र जय जाधव यांनी जी किमया साकारली आणि थेट आपल्या संघाला अंतिम फेरीत नेऊन पोहोचवण्याच्या काही क्षणाच्या प्रतीक्षेत आपण इथे बघू शकतो. पुढील गोलंदाज जर षटकार मारून सामना संपवला तर सनी स्पोर्ट्स यांच्याकडून पुन्हा एकदा 101चं पारितोषिक, परंतु नाही. जय यांनी स्वतःवर नियंत्रण ठेवलंय आणि समसमान धावसंख्या झाली आहे. एका धावेची गरज असणार आहे. नाबाद ही खेळी दोन्ही फलंदाजांच्या मार्फत आपण बघतोय. मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाडा यांच्या माध्यमातून जय जाधव असू दे, शुभम तळदेकर असू दे, चांगली फलंदाजी केली आणि ते देखील नाबाद. आणि यावेळी फटका सजवलाय गेलाय तो फाईन लेगच्या दिशेने. आणि नको, कृपया माफ करा, विनंती आहे. त्याला खेळपट्टीपासून बाजूला व्हायचं. खेळपट्टीवर कृपया कोणी धावू नये. अजूनही 2 सामने इथे खेळवायचे आहेत. महाराष्ट्र युवा सेनाचे कार्यकारी सदस्य पवन जाधव यांचं इथे आगमन झालेलं आहे. आमच्या विनंतीला तुम्ही मान दिलात त्याबद्दल आम्ही शतशः आभारी आहोत. मंदार ठाकूर, आपण कुठे असाल तर कृपया त्वरित संपर्क साधायचा. मंदार ठाकूर, आपण कुठे